आता सकाळचे 6 वाजतायत आणि काल रात्री असं वेदर पाहिलं होतं, थोडंसं प्रेडिक्शन होतं स्नोफॉल होईल असं, त्यामुळे रात्री 12 वाजता वगैरे उठून पाहिलं, पण तेव्हा काही झाला नाही स्नोफॉल आणि मग मी झोपून गेले. आणि आता एकदम जाग आली आणि बाहेर बघितलं तर स्नोफॉल होतं आणि सगळीकडे बर्फ आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा स्नोफॉल बघते. कॉटेजच्या समोरच्या बाल्कनीतनं मी तुम्हाला आता स्नोफॉल दाखवला आणि ही पाठची बाजू आहे. इथे घरांवरती सुद्धा मस्त बर्फ पडला आणि आता स्नोफॉल होताना छान दिसतो. इथे हिमाचल प्रदेशला देवभूमी का म्हणतात याची प्रचिती मला बर्फवृष्टी बघताना आली. इथली लोक निसर्गाला देव मानतात. बर्फवृष्टी बघणं हा त्यांच्यासाठीही भावनिक क्षण असतो असं तिथे राहणारे लोक सांगत होते. निसर्गाचं हे दैवी रूप बघायला दरवर्षी यावं असं वाटतंय. ज्या क्षणाची मी इतकी वर्ष वाट पाहिली तो क्षण आलेला होता. कित्येक वर्ष मी कोकणातला मुसळधार पाऊस अंगावर घेतलाय. पाऊस फार जोरात असेल तर त्याचे पडणारे टप्पोरे थेंब अंगाला बोचतात, पण हा स्पर्श तसा नव्हता. कापसासारखं हलकं काहीतरी आपल्या अंगावर अलगद पडतंय असं वाटत होतं. आपण खरंच बर्फवृष्टी बघतोय का यावर विश्वास बसत नव्हता. एखादी जादू घडावी तसा निसर्ग रूप पालटतो. डोळ्याला दिसणारे सगळे रंग गायब होऊन उरतो तो फक्त दूरवर पसरलेला पांढरा रंग. आपण स्वप्न तर बघत नाही ना, इतकं हे जग भासमान होऊन जातं. काल संध्याकाळी इथे काहीच बर्फ वगैरे नव्हता. मी तुम्हाला ते दाखवते कसं दिसत होतं ते. आणि आता सकाळी सगळीकडे अशी बर्फाची एक चादर पसरल्यासारखं झालं आहे. पाठीमागे माझ्या ग्लास कॉटेज पण आहे, त्याच्यावर पण बघा किती बर्फ पडलाय ते.
लहान असताना ना आमच्याकडे जेव्हा फ्रीज घेतला तर आई तेव्हा वरती त्या ट्रेमध्ये बर्फ बनवायला ठेवायची आणि कायम अशी उत्सुकता असायची. मी सारखं उघडून बघायचे की कधी तयार होणार बर्फ, कधी आपल्याला खायला मिळणार. आणि बऱ्याचदा आईनं असंही केलं आहे की वाटीमध्ये पाणी ठेवून फ्रीजरला त्याचा बर्फ झाला की अगदी तो खिसून त्याच्यापासून मला बर्फाचा गोळाही आईने बनवून दिलेला आहे. पण आज आत्ता इथे एवढ्या प्रमाणात बर्फ जेव्हा मी बघितला पहिल्यांदा तर तेव्हा मला म्हणजे सांगता येत नाही की मला काय वाटतंय ते. दोन तीन महिन्यापूर्वी मी कर्नाटकमध्ये गेले होते हम्पीला आणि तिथले व्लॉग तुम्ही पाहिलेच असतील. आता मी आली आहे हिमाचलमध्ये आणि लहानपणी अर्थात मी आईवडिलांसोबत थोडा प्रवास केला आहे. माझ्या गुरूंसोबत गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर राज्यांमध्ये मला प्रवास करता आला. पण आता मोठं झाल्यावरती डोळसपणे या व्लॉगच्या माध्यमातून जेव्हा मी इतर राज्यांमध्ये फिरते तर तेव्हा खऱ्या अर्थाने हे जाणवतं की इथला निसर्ग किती वेगळा आहे, इथली संस्कृती कशी आहे, इथले लोक कसे राहतात, काय खातात, या सगळ्याचा अनुभव घेता येतो. लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपण आपल्या राज्यामध्ये फिरलं पाहिजेच, पण इतर राज्यांमध्ये फिरूनही या वेगळेपणाचा अनुभव घेतला पाहिजे. आणि आज मला इथे आल्यानंतर हा अनुभव खऱ्या अर्थाने मिळतोय. खूप गोड आहे, खूप गोड आहे. वा. जा रे बदरा तुझा, जा रे बदरा तुझा, मोराले जा संदेशवा पिया बिन निंदिया आयना मन भायना, जा रे
बदरा तू जा जा रे पिया के दर से जिया मोरा तरसे पिया के दर से जिया मोरा तरसे बेनती करत हूँ पैया परूं जा रे बदरा तू जा रे बदरा